प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सबको जय मसीह की, बोला ख्रिस्त महाराज की जय. आज काही क्षण आपण देवाच्या वचनाचं शिक्षण घेणार आहोत आणि ह्या दिवसामध्ये उपवास समय असल्यामुळे सर्वत्र प्रार्थना चालू आहेत आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण या दिवसामध्ये अनेक लोक ख्रिस्ताला जीवन देतात. म्हणून आपण आज गीतरत्नाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 15व्या वचनावर काही क्षण आपण विचार विनिमय करणार आहोत किंवा देवाचं वचन त्याच्यातून शिकणार आहोत. वचन मी पहिलं वाचतो. देवाचं वचन सांगतं, गीतरत्नाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 15 वचन. द्राक्षीच्या मळ्याची नासधूस करणाऱ्या खोकडास, त्या लहान कोल्यास आम्हासाठी धरा, कारण आमचे द्राक्षीचे मळे फुललेले आहेत. द्राक्षीच्या मळ्याची नासधूस करणारे लहान कोल्हे आणि खोकडं यास धरा, कारण आमचे द्राक्षीचे मळे फुललेले आहेत. द्राक्षी हा असा प्रकार आहे, तो भरघोस उत्पादन करून देणारं फळ आहे आणि आपण प्रतिकात्मक दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त म्हणून पण द्राक्षाचा उपयोग करतो. आणि सध्याला शास्त्रज्ञांनी द्राक्ष खाल्लेच पाहिजे यावर काही गोष्टी प्रूव्ह करून दिलेल्या आहेत. आता शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलं हा नंतरचा प्रश्न, परंतु पहिलं बायबलमध्ये याला खूप मोठा आधार आहे. परंतु आपण लौकिक अर्थाने पाहत असताना द्राक्षीचे मळे फुललेले आहेत. चर्चेसमध्ये प्रार्थना सुरू झालेल्या आहेत, कौटुंबिक प्रार्थना सुरू झालेल्या आहेत, नवीन नवीन प्रचारक बोलत आहेत आणि हे दिस इज अ गुड ओमेन. एक शुभचिन्ह आहे, शुभचिन्ह की सगळे काहीतरी प्रभूच्या सेवेमध्ये सहभाग नोंदवत आहेत. कारण प्रत्येकाने प्रभूची सेवा करावी, काहीतरी सेवा करावी, कारण तो स्वर्गातला महान प्रभू आहे. त्याने आपल्याला अब्बा आणि बापा म्हणण्याचा अधिकार दिला. जगात कोणत्याच लॉजिक मध्ये देवाला बाप नाही म्हटलं जात, परंतु आमचा बाप, आमचा प्रभू हा असा प्रभू आहे की तो देव बाप आहे. तो फक्त देव नाही, तो देव बाप पण आहे. आणि बाप जसा लेकरांची काळजी घेतो तसं तो आपली काळजी घेतो. स्तोत्रामध्ये त्यांनी सांगितलं की ही इज अ फादर फॉर द फादरलेस. ज्यांना पिता नाही त्याच्यासाठी तोच पिता आहे. मग या ठिकाणी पाहत आहोत की द्राक्षीचे मळे फुललेले आहेत आणि आमच्यासाठी लहान खोकडास आणि कोल्या धरा. हे कोले आणि खोकडं खातात कमी, नासधूस करतात जास्त. मग ते काय आहे? आपलं व्यक्तिगत जीवनातले खोकडं, आपल्या कौटुंबिक जीवनातले खोकडं आणि चर्चच्या लाईफ मध्ये, मिनिस्ट्रियल लाईफ मधले खोकडं. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण पाहूया, योसेफ हा अशा आणि तशा सर्वच परिस्थितीमध्ये पवित्रतेचं जीवन जगला. योसेफाचं कुटुंब एक डिसफंक्शनल कुटुंब होतं. त्याची आई लबाड होती, त्याचा बाप लबाड होता, त्याची आई चोरटी होती, त्याचे आजोबा खूप खाऊ करत होते, त्याची आजी पक्षपाती होती, त्याची बहीण नको त्या प्रांतामध्ये जाऊन वैताग करून घेऊन आली, त्याचे भाऊ त्रासदायक होते, त्याला खड्ड्यात टाकलं. म्हणजे अशा प्रकारची फॅमिली होती. त्याच्या बापाचा मामा लबान, जो सध्या सिरियामध्ये, ते तेव्हापासूनच ते सिरियाचा काय प्रश्न आहे मला माहित नाही, आता पण देवाच्या लेकरांचा सिरियामध्ये भयंकर छळ चाललेला आहे. आरामी तो प्रॉब्लेमॅटिकच होता. त्याने याकोबाचं वतन बदललं होतं. म्हणजे अशा कुटुंबातला असूनही त्याने ख्रिस्ताप्रित्यर्थ, नवीन कराराच्या नियमानुसार ख्रिस्ताप्रित्यर्थ पवित्र असणं हे त्याने योग्य समजलं आणि उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 37 ते 50 पर्यंत त्याचं जीवन विदित केलेलं आहे. तो योग्य राहण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हे खोकडं आणि कोले त्याच्या जीवनामध्ये जे आले त्याच्या सगळ्यांवर त्यांनी विजय मिळवला. तुम्ही आणि मी जीवन जगत असताना आपले कुटुंब डिस्फंक्शनल आहेत. आपले भाऊ, आपल्या बहिणी, आपले नातेवाईक, बऱ्याच काही गोष्टी असू शकतात, परंतु सगळ्या गोष्टी ख्रिस्तार्पण असतो. चला आपण देवाबरोबर चालूया. दिस इज व्हॉट आवर पर्सनल लाईफ इज. त्यानंतर फॅमिली लाईफ. फॅमिली लाईफ मध्ये एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकाची उन्नती करणं, एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजणं, या सगळ्या गोष्टी आल्या. परंतु फॅमिली मधलं जीवन जगत असताना प्रत्येकाचे स्वभाव पण वेगळे वेगळे असतात. प्रत्येकाला ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. कधी कधी काही फॅमिलीमध्ये काही लोकांनी प्रभूला जीवन दिलेलं नसतं आणि काही लोकांनी दिलेलं असतं. मग ज्यांनी जीवन दिलेलं नाही ते प्रभूला जीवन दिलेल्या लोकांसाठी ते खूप त्रासदायक ठरतात. मग अशा फॅमिलीत कसं राहायचं हा मोठा प्रश्न येतो. मग तरी देखील ऍडजस्ट करून 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 जे कोले आणि खोकडं आहेत याचा बंदोबस्त करून ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी जीवनात येतात. कारण पवित्र शास्त्रामध्ये गलतीकाराचं पत्र याचा 5व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये अशा प्रकारे सांगितलं की मी तर तुम्हाला असं सांगतो की तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार नाही. आणि मग पुढे सगळे ते घाणेरडे फळं सांगितलेले आहेत. व्यभिचार आहे, जारकर्म आहे, मग कुकर्म आहे, मग चेटके आहे, मग बऱ्याच गोष्टी, अमानुषपणाची वागणूक आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत, शिवीगाळ आहे, रंगेलपणा आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मग ते शुभवर्तमानाच्या
15व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये देखील त्या गोष्टी सांगतात. मग हे जे खोकडं आपल्या जीवनामध्ये येतात त्यावर विजय मिळवून देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये कशी पूर्ण होईल याची आपण दक्षता घेऊया. शलोमोनाने जे नीतिसूत्र हे लिहिलेलं आहे त्या नीतिसूत्रामध्ये त्याने बेसिकली एक तो राजा आणि शुलेमकरीन यांचं प्रेम, यांची प्रीती दाखवलेली आहे. आणि हे जे प्रेम आहे हे द्राक्षरसापेक्षा मधुर आहे. आणि मग त्याच्या पुढची गोष्ट अशी की प्रभू आमचा येशू आणि आम्ही त्याची वधू या नात्याने आपलं प्रेम कसं अबाधित राहील, मग अडचणी आणि अडकणं आणि काही गोष्टी ज्या जीवनामध्ये येतात त्यावर आपल्याला कशा प्रकारे विजय मिळवता येईल ते पाहणं आपल्यासाठी आवश्यक आहे. मग ते कौटुंबिक लाईफ असो, पर्सनल लाईफ असो योसेफाप्रमाणे, किंवा मग चर्च लाईफ असो. आणि चर्च लाईफ मध्ये एक गोष्ट जाहीर बोलतो, मोठ्या चर्चेसमध्ये तुम्ही जर असाल आणि छोट्यामध्ये पण अन्याय होणारच, टिकून राहा, तरी पण टिकून राहा. अन्याय झाला म्हणजे काही लोकांना खूप चर्च बदलायला आवडतं, इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ, तो काही एवढा मोठा विषय नाही. तुम्ही एकाच ठिकाणी टिकून राहा, कारण देवाचं पवित्र अभिवचन सांगतं की स्तोत्र 84 मध्ये की जे परमेश्वराच्या अंगणामध्ये रोवलेले आहेत ते देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होतील. म्हणून एकाच ठिकाणी राहिलेलं कधी पण बरं आहे. म्हणून इकडं पळ तिकडं पळ हा जो प्रकार आहे हा थोडासा बंद करा. त्याच्यामुळं बऱ्याच काही गोष्टी उद्भवतात. आणि मग जे खोकडं आहेत ते नासधूत जास्त करतात, जे कोले आहेत ते नासधूत जास्त करतात. व्यक्तिगत जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये आणि चर्च लाईफ मध्ये कधी कधी तुमच्यावर अन्याय होऊ शकतो आणि होतो अन्याय, पण तो देवाच्या सेवेचा विषय आहे. त्याच्यातून देवाला तुम्हाला तयार करायचं असतं. जॉयस मायरचं आंटीचं एक पुस्तक तुम्ही वाचा कृपा करून, मनाची युद्धभूमी. त्याच्यामध्ये त्यांना एका चर्चमध्ये अक्षरशः हाकलून दिलं, हाकलून. आता बेइज्जती करून हाकलून नसतं द्यायचं कोणाला. फार तर फार एखादी व्यक्ती खूपच चुकली, तिला वेस्ट्रीमध्ये घेऊन जा, 4 चौकात त्यांना पर्सनल समजून सांगा. पर्सनल ऐकणार नसेल, कारण इतके लोक अगोदर असतात पण, आणि मग त्यांना पर्सनल समजून सांगा. जर ऐकणार नसेल तर मग 4 चौकात समजून सांगा. आणि मग त्यांना मेमो द्या की आता तुम्ही थोडस नाही आले तर बरोबर, तुम्ही दुसरं स्वतःच काहीतरी करा. जर काही खूपच त्रासदायक असते तर, आणि ते तसं इतकं त्रासदायक नसतील कदाचित, परंतु त्यांना त्या बॅप्टिस्ट चर्चमधून हाकलून दिलं. परंतु एनी हाऊ देव आपण त्यांना उंच केलं. आणि मग अशा प्रकारच्या गोष्टी अनेकाच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. चर्च लाईफमध्ये, धर्मप्रांतामध्ये फेवरच्या लोकांना दीक्षा दिली जाते, जे आपले फेवरचे नाही त्यांना दीक्षा दिली जात नाही. किंवा जर काही क्वालिटी लोक असतील तर ते आपल्या डोक्यावर बसतील म्हणून त्यांना दीक्षा दिली जात नाही. असं झालंय, आता सध्याला पण झालंय, पुराव्यासहित आहे सगळ्या गोष्टी. पण तरी देखील भले काहीही असो, आपण आपला निर्णय घेणार आहोत की मला देवाबरोबर चालायचं. जेव्हा आपण निष्ठेने देवाबरोबर चालतो, ज्याप्रमाणे कालेब अशा प्रकारे म्हटला की मी निष्ठापूर्वक देवाबरोबर चाललो, किंवा इंग्लिश बायबल मधून आय फुल्ली फॉलोड लॉर्ड, फुल्ली फॉलोड, निष्ठापूर्वक मी देवाबरोबर चाललो. वयाच्या 85व्या वर्षी त्याला 30 ताकद होती, जी ताकद त्याला 40ला होती. मग या ठिकाणी आपण कन्क्लूड करूया. व्यक्तिगत जीवनामधले कोले, जे काही अडचणी, अडकणं, बंधनं, रुकावट, दिक्कत, मुसीबत येतं, त्याच्यावर विजय मिळवायचा. नंबर 1. नंबर 2, फॅमिली लाईफ. आणि फॅमिली लाईफ मध्ये सगळ्यात मोठा इश्यू म्हणजे महागाई खूप वाढली, पैसा कमी पडलाय. आपलं स्टेटसही खूप वाढलंय, पैसाच कमी पडलाय. कमवणं आपलं कमी आणि गमवणं जास्त झाले. त्याच्यामुळे काही अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून यावर उपाययोजना आहे. तरी देखील प्रभू पुरवठा करणार आहे. आपण प्रभूमध्ये टिकून राहूया. जे आहे ते आहे, ख्रिस्तार्पण वस्तू, परंतु टिकून राहूया. आणि तिसरी गोष्ट, चर्च लाईफ. चर्च लाईफ मध्ये तुम्ही कुठल्याही चर्चमध्ये असा, काहीतरी गोष्टी घडू शकतात, पण मला देवाला सोडायचं नाही. मी देवाचे नियम, आज्ञा, विधी, नियम आणि त्याचे जे विधी आहेत ते मी सोडणार नाही, त्याप्रमाणे चालणार. हा जर आपला निर्णय आहे तर तुम्ही 50% सक्सेस तिथंच झाले असं होतं. आणि मग पुढचं जीवन देवबाप अशा रीतीने आशीर्वादित करतो की जसं दाविदाला आशीर्वादित केलं, आणि दाविदाला म्हटलं की हे यहोवा मैं कौन और मेरा घराना तो का क्या की तूने मुझे यहाँ तक लाया. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वादित केलं. आणि म्हणून संत पाऊल पण म्हटला, मी माझ्या प्राणाची किंमत इतकी करत नाही, परंतु मी देवाबरोबर चालतो. आणि मग तू देवाबरोबर चालला तर व्यक्तिगत जीवनातले, चर्च लाईफ मधले आणि फॅमिली लाईफ मधले जे कोले आणि कोकडे आहेत त्यावर आपण विजय मिळवणार आहोत. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्म्याच्या नावामध्ये आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळवत. आमेन.